एकनाथ शिंदे शिवसेनेच्या 2 मंत्र्यांची हकालपट्टी करणार आहे, तर आमदार रमेश बोरनारे यांची मंत्रिपदाची शक्यता वर्तवली जाते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षात मोठे बदल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. नुकताच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यामुळे शिंदे काही मंत्र्यांवर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे. आणि याच पार्श्वभूमीवर लवकरच मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शिंदे गटातील 2 मंत्र्यांना डच्चू दिला जाऊ शकतो किंवा त्यांची हकालपट्टी केली जाऊ शकते अशी चर्चा रंगलेली आहे. आता या कारवाईत नेमके कोणत्या मंत्र्यांची नावं समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी युती करून लढण्याचे आदेश दिले होते. मात्र अनेक ठिकाणी ही युती तुटल्याचं दिसून आलं. परिणामी शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले नाहीये, तर काही ठिकाणी भाजपने सत्ता स्थापन केलेली आहे. त्यामुळे शिंदे गट काही ठिकाणी बाजूला राहिल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही शिंदे गटाला निवडणुकांमध्ये म्हणावे तसे यश मिळाले नाहीये आणि त्याचमुळे मराठवाड्यातील काही नेत्यांवर कारवाई होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते. दरम्यान या सगळ्या घडामोडींमध्ये वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांचं नाव चर्चेत आलेलं आहे. मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यास त्यांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. राजकीय वर्तुळात असंही बोललं जातंय की शिंदे गटातील काही मंत्री वादाच्या भोवऱ्यात सापडल्यामुळे पक्षाची प्रतिमा डागाळली आहे. त्यामुळे स्वच्छ प्रतिमा असलेल्या आणि संघटनात मजबूत पकड असलेल्या नेत्याला संधी देण्याची गरज पक्षाला वाटत आहे. रमेश बोरनारे हे शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात आणि त्यांचे संबंधही चांगलं असल्याचं सांगितलं जातं. तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत वैजापूर तालुक्यात चांगले यश मिळाल्यामुळे रमेश बोरनारे यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे लवकरच वैजापूरला मंत्रिपद मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाते. मात्र या सर्व चर्चा दरम्यान अंतिम निर्णय एकनाथ शिंदे काय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या सगळ्या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.